वेलकम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बेसिकचे 3 लेक्चर पाहिले. त्यामधला पहिला जो आहे तो बेसिक 1 जो होता सब्जेक्टशी रिलेटेड, बेसिक 2 आपला वर्बशी रिलेटेड होता आणि बेसिक 3 जो आहे तो वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरल. आता आपला आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे या तिन्हींचं एकत्रीकरण आहे. म्हणजे ज्यांचे 3 लेक्चर मिस झाले त्यांना या लेक्चरवरून लगेच समजून जाणार आहे. पण तरी पण हे 3 लेक्चर कुणीही मिस करू नका, परत ते व्हिडिओ पहा, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो काय आहे, तर तो आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट काय असतं बघा, इथं काय दिलेलं आहे, मी सब्जेक्ट दिलेला आहे आणि इथं दिलं आहे वर्ब आणि यांच्यामधलं काय आहे ॲग्रीमेंट. म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब म्हणजेच काय आहे की सब्जेक्ट आणि वर्ब ह्यांच्यामधलं नातं नेमकं कसं आहे, रिलेशन काय आहे, यालाच आपण म्हणायचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता हे जे रिलेशन आहे ना सब्जेक्टचं आणि वर्बचं, याला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे कॉन्कर्ड. काय नाव आहे? कॉन्कर्ड. मग कधी आयोग काय करेल, कॉन्कर्ड असा शब्द देईल. तर कॉन्कर्ड म्हणजे पण काय आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला एकदम बेसिक पासून सुरुवात करायची आहे, कारण आपलं लेक्चर काय चाललेलं आहे तर बेसिकचे चाललेले आहेत. तर आपण इथून सुरुवात करू सब्जेक्ट कडून, त्यानंतर वर्ब कडे जाऊ आणि त्यानंतर शेवटी काय बघू, त्यांचं ॲग्रीमेंट बघू. आता आपलं जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे बघा, काय आहे तर एक फॉर्म्युला आहे आपला, आणि तो जो फॉर्म्युला आहे तो आहे SSPP. हा आपला काय आहे सिंपल फॉर्म्युला आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे ना या फॉर्म्युल्यावरच आपले टोटली सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता. मग आता हा SS म्हणजे काय आहे, तर इथं बघा सब्जेक्ट आहे आणि इथं काय आहे तुमचा वर्ब आहे. आता याचा अर्थ काय, हे SS आणि PP काय आहे, तर हा SS इथं S म्हणजे माझ्यासाठी काय सिंग्युलर आणि हा S पण माझ्यासाठी काय सिंग्युलर. तसंच हा P माझ्यासाठी काय प्लुरल आणि हा P माझ्यासाठी काय प्लुरल. मग आता माझा फॉर्म्युला समजला असेल कसं बघा, जर का सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर, जर का सब्जेक्ट माझा प्लुरल तर वर्ब पण माझं कसं आहे प्लुरल. आणि ह्याला आपण म्हणायचं SSPP फॉर्म्युला. ठीक आहे. कोणता? SSPP फॉर्म्युला. राहील ना लक्षात, सिंपल आहे. मग याचा अर्थ काय, सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर पाहिजे, आणि सब्जेक्ट जर का प्लुरल असेल तर वर्ब पण आपलं कसं असलं पाहिजे, प्लुरलच असलं पाहिजे. आता आपण काय करू, तिथं बघा सब्जेक्ट सुरुवातीला घेऊ, आपला फॉर्म्युला तर समजलेला आहे आपल्याला, आणि हे जे वर्ब आहेत का नाही हे वर्ब पण आपल्याला काय केलेले तर आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो होतो. आता त्याची एक थोडीशी आपण काय करू रिवाईज करू, तिथं मी एक एक्स्ट्रा पेज घेतो आणि थोडीशी रिव्हिजन करू. आता वर्ब मध्ये बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा कोणते बघितले होते रे, टू बीचे वर्ब बघितले होते, राईट. आता टू बीचे वर्ब कोणते, तर ॲम आहे, इज आहे आणि आर आहे. आणखीन कोण आहे, वॉज आहे आणि वर आहे. ठीक आहे. हे बेसिक 2 मध्ये 3 मध्ये झाले आपलं. आता यामधले जर का आपण बघितले ॲम, इज आणि वॉज हे 3 जे येतं हे 3 कसे येतं सिंग्युलर, आणि हा वर आणि आर हे कसे येतं प्लुरल. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. आता बघा आपला टू डू काय आहे, टू डू कोणते रे, तर डू आहे, डज आहे, त्यानंतरून डीड आहे. आता ह्यामधलं जर का आपण बघितलं आपला जो डज आहे हा कसा आहे सिंग्युलर आहे, डीड आपला कसा आहे कॉमन आहे. ओके. आणि डू आपला कसा आहे प्लुरल आहे. आपण बघा बेसिक नंबर 2 मध्ये शिकलेलो ते हे टू डूचं कळालं. आता पुढचे आपण घेऊया टू हॅव. आता टू हॅव मध्ये कोण येणार आहे, हॅव येणार आहे, त्यानंतर हॅज येणार आहे आणि हॅड येणार आहे. ओके. तर यामधले आपल्याला माहिती आहे हॅव जो आहे तो कसा आहे आपला प्लुरल आहे, हॅज आपला कसा आहे सिंग्युलर आणि हॅड कसा आहे रे कॉमन. मग हे झाले प्रायमरी ऑक्झिलरी. आता मॉडल ऑक्झिलरी. आता मॉडल ऑक्झिलरी सर्वांना माहिती आहे. इथं मी लिहितो MA म्हणजेच काय मॉडल ऑक्झिलरी. हा तुमचं MA म्हणजे मास्टर ऑफ आर्ट नाहीये किंवा MA मॉक्कार आणि BA बेकार नाही. MA म्हणजे आपलं काय मॉडल ऑक्झिलरी. आता हे जे काही MA येतं
एम एचं मग मी 2-3च लिहितो. कोणते रे? शाल आहे, त्याचा शुड आहे, त्यानंतर विल आहे, त्या वूड आहे. तर हे जेवढे काही मॉडल ऑक्झिलरी इथं ऑल म्हणूया आपण, इथं ऑल हे कशात रे? कॉमन. कशात? कॉमन. कॉमन याचा अर्थ आपण बघितला होता, सिंग्युलर पण असतो आणि प्लुरल पण असतो. ठीक आहे. मग पुढं आता हे झाले प्रायमरी झाले, मॉडल झाले. आता राहिले कोणते रे? मेन वर्ब. कोण राहिलं? मेन वर्ब. आता मेन वर्ब मध्ये काय आहे? याला थोडंसं मूव करू द्या मला. आता मेन वर्ब मध्ये V1 आहे. ओके. आपल्याला माहिती आहे V1 नेहमी कसा असतो? प्लुरल असतो. कसा असतो? प्लुरल. फॉर एक्झाम्पल इथं मी लिहिलं गिव्ह, टेक, राईट, हे सगळे V1 होतं. आणि V1 आपल्याला माहिती आहे नेहमी कसा आहे? प्लुरल आहे. आता आपला V2 आहे. V2 मध्ये काय असणार आहे? तर इथं प्लेड असेल किंवा कॉट असेल किंवा सॅंग असेल, सिंगचं सॅंग, हे टोटली काय येतं? V2. तर आपला जो V2 आहे हा V2 आपण बघितला होता कसा आहे रे? तर V2 पण आपला काय आहे? कॉमन. याचा अर्थ काय? तो सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर पण येतो आणि प्लुरल सब्जेक्ट बरोबर पण येतो. त्याला आपण काय म्हणायचं? कॉमन म्हणायचं. सॉरी. तर कॉमन म्हणजे काय? जे दोन्हीकडनं येतं त्याला आपण कॉमन म्हणायचं. आता राहिला V3. आपल्याला माहिती आहे V3चं मी सांगितलं होतं H-V3 बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? H-V3. आता H-V3 बॉन्ड म्हणजे काय आहे? तर जसा अंबुजा सिमेंटचा बॉन्ड आहे तसा हा H-V3चा बॉन्ड आहे. म्हणजे आपण ते ॲडव्हर्टाइजमेंट बघितले, भैया ये दीवार कब तुटेगी. पण ह्यांच्यामधला हा जो बॉन्ड आहे ना, H-V3 बॉन्ड कधी तुटणार नाही. म्हणजे थोडक्यात हा जो आपला V3 दिसतोय का नाही, V3 हा एकटा कधीही येत नाही, एकटा दिसणारच नाही. मग त्याचा जोडीदार नेहमी कोण असणार आहे? H वाले. कोण असणार आहे? H वाले. आता बघा H वाले म्हणल्यानंतर मला 2 नंबरच्या लेक्चर मधलं आठवते. मग हे H-V3 म्हणजेच काय असणार आहे? एकतर हॅज आणि त्याच्या पुढे V3 असेल, एकतर हॅड आणि त्याच्या पुढे V3 असेल, किंवा हॅव आणि त्याच्या पुढे काय असणार आहे? V3. मग आता इथं हॅज वरून आपण त्याचं काय ठरवायचंय? जेंडर ठरवायचंय. आपलं सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते ठरवायचंय. आणि मग इथं हा जो हॅज V3 आहे का नाही, हा हॅज मुळे कसा असणार आहे? सिंग्युलर. हॅड V3 कसा असणार आहे? कॉमन असणार आहे, कारण हॅड आपला कॉमन आहे. आणि हॅव V3 हा कसा असणार आहे? प्लुरल, कारण हॅव आपला कसा आहे? प्लुरल. आता इथं एक एक्झाम्पल घेऊ. इथं मी घेतलं हॅज गिवन. मग आता हॅज गिवन पण कसा असणार आहे माझा? सिंग्युलर, कारण हॅज वरून. इथं जर का घेतलं हॅड रिटन तर माझा हॅड पण कसा असणार आहे? कॉमन. आणि इथं जर मी घेतलं हॅव कम्प्लिटेड तर हा हॅव माझा काय असणार आहे? प्लुरल असणार आहे. डन. आता याच्या पुढं कोण राहिला? V1 झाला, V2 झाला, V3. आता V4. आता V4 जो आहे हा V4 पण एकटा कधी येत नाही. आणि V4 एकटा आला तर तो थोडासा वेगळा असतो. तुम्हाला ते नंतर शिकणारच आपण बेसिक नंबरचा 8 किंवा 9 मध्ये. आपला हा जो V4 आहे याचा जोडीदार कोण असतो रे? याचा जोडीदार असतो टू बी. कोण असतो? टू बी. आता इथं बघा मी टू बी वर्ड यूज केलेला आहे. मग टू बी म्हणल्यानंतर कोण येतं त्यामध्ये? एम, इज, आर, वॉज आणि वर, हे सगळे काय येतं? टू बी म्हणून येतं. ओके. मग आता इथं काय लिहिणार तर एम आणि त्याच्या पुढं काय आला? V4 आला, किंवा इज त्याच्या पुढं V4 आला, आर याच्या पुढं V4 आला, वॉज याच्या पुढं पण V4 येणार, आणि वर याच्या पुढं पण काय येणार आहे? V4 येणार आहे. ठीक आहे. मग परत एकदा आपल्याला सिंग्युलर आणि प्लुरल याचं जर का ठरवायचंय तर आपण कशावरती ठरवतो? हा एम वरती. मग एम सिंग्युलर आहे तर एम आणि त्याच्या पुढे V4 तो सिंग्युलर. इथं इज सिंग्युलर आहे त्यामुळे ते पण काय आपलं सिंग्युलर असणार. आर आपलं प्लुरल आहे त्यामुळे आरच्या पुढे V4 आला तर ते प्लुरल. वॉज आपला सिंग्युलर आहे, सो वॉजच्या पुढे V4 आलं तर ते सिंग्युलर. बघा परत सांगतो, वॉजच्या पुढे V4 आलं, वॉज सिंग्युलर असल्यामुळे ते सिंग्युलर येणार. आणि वर आपला प्लुरल आहे त्यामुळे तो कसा येणार आहे? प्लुरल. आता इथे एक एक्झाम्पल लिहितो मी. इथं लिहिलं एम इटिंग, तर मला सांगा एम वरून काय येणार आहे? सिंग्युलर. इथं लिहिलं मी ॲज इज ड्रॉइंग माझा कसा असणार आहे? सिंग्युलरच असणार आहे. आणि इथं असं आर प्लेइंग आर प्लुरल आहे त्यामुळे आर प्लेइंग पण काय येणार आहे? प्लुरल येणार आहे. इथं मी घेतलं
वॉज मेकिंग, वॉज माझा सिंग्युलर आहे, सो हे पण कसं आहे ना सिंग्युलर. आणि इथं मी लिहिलं वर डान्सिंग, तर वर माझा काय आहे रे प्लुरल आहे, सो हे पण काय येणार आहे प्लुरलच येणार. ठीक आहे. मग आता राहिला विषय कुणाचा, वर्बमध्ये फक्त आणि फक्त एकटा राहिलेला आहे, तो म्हणजे कोण आहे V5. आता V5 जो आहे, V5 कसा म्हणायचा आपण बेसिक नंबर 2 मध्ये शिकलो. काय करायचं, V1 ला S किंवा ES जोडायचा. ES कधी जोडायचा, 5 पांडव असल्यानंतर. 5 पांडव कोणते, तर S, SH, CH, O आणि X. मग इथं V5 जो आहे, इथं V5 आपला नेहमी कसा असतो सिंग्युलर असतो. म्हणजे इथं मी एक्झाम्पल लिहिलं राईट्स, किंवा इथं लिहिलं कॅचेस, किंवा इथं लिहिलं मी पुशेश. तर इथं माझा हा S शेवटी आलाय किंवा ES शेवटी आलाय, मग V5 आहे हा, तर V5 कसा असणार आहे सिंग्युलर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपलं टोटली जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 ला लागतंय ना, ते आपलं रेडी झालेलं आहे. त्याला आणखीन थोडंसं सिस्टमॅटिक आपण काय करू, रेडी करू. आता ते ओके सापडलं. इथं आहे, मला सांगा आता हे आय आहे, वी आहे, ही आहे आणि शी आहे, हे कोण आहेत रे सब्जेक्ट. बरोबर लिहितोय का मी? आणि आपला फॉर्म्युला काय आहे SSPP. म्हणजे काय, सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर, आणि सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब पण प्लुरल. मग मला सांगा आपला जो आहे तो कसा आहे रे सिंग्युलर आहे. ओके. मग इथं काय येणार आहे, आय एम येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय येणार आहे, आय इज. कधी वाचून असं एखादं सेंटेन्स बघितलंय का, आय इज किंवा आय आर, नाही, आय बरोबर एमच येतो. ठीक आहे. त्यानंतरून काय येणार आहे, आय वॉज येणार आहे. त्यानंतरून आय वर पण येणार आहे. ठीक आहे. त्यानंतरून काय येणार आहे, आय हॅव येणार आहे. त्यानंतरून काय येणार आहे, आय डू येणार आहे. त्यानंतरून काय येणार आहे, आय डीड येणार आहे. त्यानंतरून आय हॅड येणार आहे. आणि इथं आय विल पण येणार आहे किंवा आय मे पण येणार आहे. म्हणजेच इथं आयच्या पुढं काय करूत, ऑल एम ए. काय करूत, ऑल एम ए. एम ए म्हणजे मॉडल ऑक्झिलरी. आता हे तर थोडंसं विचार करण्याजोगं आहे. काय विचार करण्याजोगं आहे बघा. तर इथं मी काय म्हणलंय, फॉर्म्युला काय सांगितलंय SSPP. बरोबर. म्हणजे सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण पाहिजे, काय पाहिजे सिंग्युलर, आणि सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब पण प्लुरल. ठीक आहे. आय सिंग्युलर आहे आणि एम पण काय आहे रे सिंग्युलर. इथं आय सिंग्युलर आहे, वॉज काय आहे सिंग्युलर. पण इथं आय सिंग्युलर आणि वॉज कसं आहे प्लुरल. मग हा जो आपला फॉर्म्युला आहे का नाही, या फॉर्म्युल्याला आपला जो आय आहे आणि यू आहे ना, हे काय येतं एक्सेप्शन. आता काय येतं एक्सेप्शन. आणि त्यामुळं इथं जरी आय सिंग्युलर असला तरी पण हा प्लुरल वरला पण त्याच्यासोबत सेंटेन्स बनवण्यासाठी घेतो. आय हॅव, आय सिंग्युलर आहे पण हॅव मात्र कसा आहे प्लुरल आहे. आय डूचं सेम टू सेम आहे, आय सिंग्युलर आहे पण डू काय येणार आहे आपला प्लुरल येणार आहे. आय सिंग्युलर आहे आणि डीड काय आहे कॉमन. कॉमन तर कॉमनचं जर का सांगितलं तर कॉमन हे सर्व सब्जेक्ट बरोबर येणार. म्हणजे आपले जे 8चे सब्जेक्ट आहेत का नाही, ह्या 8 सब्जेक्ट बरोबर आपले कॉमन येणार. डन. मग इथं वी बद्दल बघूत. आता वी मला सांगा कसा आहे रे, आपला प्लुरल आहे ना बेसिक नंबर 1चं लेक्चर. मग वी एम येणार आहे का कधी, नाही. काय येणार आहे वी आर. त्याचं कारण वी प्लुरल तर आर पण कसा पाहिजे प्लुरलच पाहिजे. इथं काय येणार आहे वी वर येणार आहे, वॉज याच्या बरोबर येणार नाही. त्यानंतरून काय येणार आहे वी हॅव येणार आहे. त्यानंतरून काय येणार आहे वी डू येणार आहे. त्यानंतरून वी डीड. आता बघा कॉमन कंटिन्यू येत असतो. त्यानंतरून वी हॅड हे येईल. त्यानंतरून इथं वी विल येणार आहे किंवा वी शाल येणार आहे. म्हणजे थोडक्यात वी बरोबर काय येणार आहे ऑल एम ए. काय येणार ऑल एम ए. आता चेक करूत बघा. वी आपला कसं सांगितलंय प्लुरल, वर पण कसा आला प्लुरल. समजतंय. इथं वी मला सांगा कसा आहे प्लुरल आहे, तर हॅव पण कसा आहे प्लुरल. वी प्लुरल तर डू पण कसा आहे प्लुरल. वी प्लुरल तर डीड कसा आहे कॉमन. कॉमनचं परत रिपीट करतोय की कॉमन हा सर्व सब्जेक्ट बरोबर येतो. सर्व सब्जेक्ट म्हणजे आपल्या 8 सब्जेक्ट बरोबर येतो. डन. पुढं
वी आपला प्लुरल आहे, सो हॅड पण कसा आहे आपला कॉमन आहे. वी आपला प्लुरल आहे, बट जो विल आहे हा कसा आहे एम ए, आणि एम ए हा सर्व सब्जेक्ट बरोबर येतो, कारण एम ए हा कसा आहे कॉमन आहे, म्हणून हे सेंटेन्स हे झालं वीचं. ओके, चलो आता नेक्स्ट सब्जेक्ट आपला ही. आता मला सांगा ना, ही कसा आहे, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. आणि इथं ही सिंग्युलर आहे, तर इथं काय येणार आहे मग, ही इज येणार. ही एम नाही, एम फक्त आणि फक्त आय बरोबरच येतो. ही इज येणार, त्यानंतर काय येणार, ही वॉज येणार, त्यानंतर ही डज येणार, त्यानंतर ही डिड येणार, त्यानंतर ही हॅज येणार, हॅव येणार नाही. आणि कॉमनचे घेतले तर ही हॅड येणार, त्यानंतर ही विल येणार, किंवा ही कॅन म्हणा, म्हणजेच हिच्या पुढं काय येणार आहे तर ऑल एम ए. काय येणार आहे तर ऑल एम ए. आपण चेक करू बघा, ही सिंग्युलर आहे, इज पण कसा आहे सिंग्युलर, म्हणजे बरोबर आहे एस एस पी पी फॉर्म्युला. ही सिंग्युलर आहे, वॉज सिंग्युलर आहे, ही सिंग्युलर आहे, डच सिंग्युलर आहे, ही आपला सिंग्युलर आहे, डीड कॉमन आहे, कॉमनचं सेम आहे. ही सिंग्युलर, हॅज पण आपला कसा आहे सिंग्युलर. इथं ही सिंग्युलर, हॅड आपला कसा आहे कॉमन आहे, ही सिंग्युलर आहे, विल आपला काय आहे रे कॉमन आहे, कारण एम ए जेवढे काही एम येतात ते सगळे कसे असते तर कॉमन असते. तर आता शीचं सेम आहे, हेच जसं तसं लिहायचं आहे. काय येणार आहे रे, शी इज, कारण आपला शी कसा आहे सिंग्युलर आहे, शी इज येणार आहे, शी वॉज येणार आहे, त्यानंतर शी डज येणार आहे, त्यानंतर शी हॅज येणार आहे, हॅव येणार नाही, त्यानंतर शी डिड येईल, त्यानंतर शी हॅड येईन, आणि शी कॅन येणार आहे. म्हणजे शीच्या सोबत ऑल काय येणार आहे तर एम ए येतील. काय येते ना एम ए. आता चेक करूत आपला बघा, शी कसा आहे सिंग्युलर आहे, तर इज पण कसा आलाय सिंग्युलर, म्हणजे राईट आहे. इथं शी सिंग्युलर, वॉज पण सिंग्युलर, शी सिंग्युलर, डज पण सिंग्युलर, सी सिंग्युलर, हॅज पण सिंग्युलर, सी सिंग्युलर, डीड कॉमन आहे. ओके, आता इथं शी सिंग्युलर आहे, हॅड आपला कॉमन आहे, काय अडचण नाही. सी सिंग्युलर, कॅन आपला काय आहे कॉमन आहे, आणि सी सिंग्युलर, ऑल मॉडल ऑक्झिलरी काय येतं कॉमन. समझ रहा है क्या? समझ रहा है? तो चलो आगे. इट राहिलेले 4 सब्जेक्ट घेऊ ना. आता इट आपला मला सांगा कसा आहे रे, सिंग्युलर आहे, मग इट इज येणार, राईट. इट वॉज येणार, इट डज येणार, त्यानंतर इट हॅज येणार, त्यानंतर इट डिड येणार, त्यानंतर इट हॅड येणार. इथं इट विल येणार, आणि इटच्या पुढं काय येणार ऑल एम ए. आपला फॉर्म्युला काय आहे एस एस पी पी. मग आता बघा, इट सिंग्युलर सो इज पण कसा आहे सिंग्युलर, इट सिंग्युलर सो वॉज पण सिंग्युलर, इट सिंग्युलर डज पण सिंग्युलर आहे, इट सिंग्युलर आहे, हॅज पण कसा आहे सिंग्युलर. इथं बघा एस एस पी पी फॉर्म्युला, एस एस फॉर्म्युला आहे. इट सिंग्युलर, डीड कॉमन आहे, कॉमनचा काय विषय नसतो. इट सिंग्युलर, हॅड कॉमन आहे, आणि इथं इट सिंग्युलर, इथं एम ए आपल्याला माहिती आहे, एम ए काय असते तर नेहमी कॉमन असते. तर हे झालं इटचं. आता मी सांगितलं होतं की एक्सेप्शन बघा, कोण सांगितलं होतं रे, आय आणि यू हे दोन काय येतं एक्सेप्शन. आता यू कसं काय एक्सेप्शन आहे, तर आपला जो यू आहे का नाही, तो एक यू कसा आहे सिंग्युलर, आणि दुसरा यू कसा आहे प्लुरल. मग इथं हा जो यू आहे हा मी इथं सिंग्युलर लिहिलाय, पण हा जो यू आहे का नाही, हा जरी सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल, आपण वर्ब मात्र यू सोबत कायम प्लुरलच घ्यायचं. डोक्यामध्ये हे फिट करा. काय यू सोबत आपण वर्ब कसं घ्यायचं, प्लुरलच घ्यायचं. डन. मग आता इथं यूचं बघा मी काय करतोय, तर इथं लिहिलं यू, एम येणार नाही, इज नाही येणार, यू आर येईल, त्यानंतर काय येणार आहे यू वर येणार आहे, वॉज येणार नाही, त्यानंतर काय येणार आहे यू डू येणार आहे, यू डज नाही येणार, त्यानंतर काय येईल यू डिड येईल, त्यानंतर यू हॅव येईल.
त्यानंतरून यू हॅड येणार आहे आणि यू कॅन म्हणजेच यूच्या पुढं काय येणार आहे ऑल एम ए काय येणार आहे ऑल एम ए. आता अगेन एम ए म्हणजे काय मॉडेल ऑक्झिलरी. ठीक आहे, मग आपण चेक करू बघा. यू आपला प्लुरल आहे तर आर पण काय आहे प्लुरल म्हणजे पीपी फॉर्म्युला आहे. यू प्लुरल तर वर पण काय आहे प्लुरल. यू प्लुरल तर डू पण काय आहे प्लुरल. यू प्लुरल तर डीड पण प्लुरल. यू प्लुरल तर हॅव पण आपलं प्लुरलच येणार आहे. यू प्लुरल सो हॅड पण आपला प्लुरल आहे. यू प्लुरल तर कॅन पण प्लुरल आहे. आता हा दुसरा यू जो आहे त्याच्याबद्दल हा दुसरा प्लुरल आहे. आता बघा आपण तुम्ही म्हणता की इथं मी पीपीच लिहिलंय. ठीक आहे, तर खरं तर इथं आहे ना आता मी काय लिहायला पाहिजे होतं एस एस लिहायला पाहिजे होतं. कारण हा जरी सिंग्युलर असला तरी वर्ब कसं असलं पाहिजे प्लुरल असलं पाहिजे. काय असलं पाहिजे प्लुरल. हे सगळं यस आहे. इथलं तर पुसूनच टाकतो मी. हे सिंग्युलर आहे पण हॅड मात्र कसं आहे प्लुरल म्हणण्यापेक्षा इथं काय आहे हॅड आपला कॉमन आहे. यू सिंग्युलर आहे पण कॅन आपला काय आहे कॉमन आहे. ठीक आहे, इथं सांगायचं मला हेच आहे की तो जरी सिंग्युलर असला तरी वर्ब मात्र कसं घ्यायचं प्लुरल घ्यायचं. इथं बघा एस पी बॉन्ड दिसतोय. हे त्याला काय येतं अपवाद येतं. मग यूचं हा जो यू आहे हा प्लुरल आहे पण हा जरी प्लुरल असला तरी पण याच्याबरोबर वर्ब कसं येणार रे प्लुरलच येणार. म्हणजे हे जसं तसं यू वर येणार, त्यानंतर यू हॅव येणार, त्यानंतर यू डू येणार, त्यानंतर यू डीड येणार. ठीक, त्यानंतर काय येणार आहे यू हॅड येणार आहे, त्यानंतर यू शुड इन आणि यूच्या पुढं काय येणार ऑल एम ए येणार. डन. मग आता हा यू प्लुरल आहे तर आर पण माझा प्लुरल. यू प्लुरल आहे तर माझा वर पण काय आहे प्लुरल. यू प्लुरल तर हॅव पण माझा प्लुरल. यू प्लुरल तर डू पण माझा प्लुरल. यू प्लुरल तर डीड माझा कॉमन. यू माझा प्लुरल तर डीड माझा कॉमन. यू माझा प्लुरल तर शुड माझा कॉमन. ठीक आहे, आता राहिला विषय देचा. दे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की कसं आहे रे प्लुरल आहे. मग प्लुरलचंच लिहून टाकायचं. काय येणार आहे दे आर येणार आहे, त्यानंतर काय येणार आहे दे वर येणार आहे, त्यानंतर दे डू येणार आहे, त्यानंतर दे हॅव येईल आणि शेवटी राहिला काय येणार आहे दे हॅड आणि दे डीड. आणि जसं आपल्याला माहिती आहे की दे कॅन म्हणजे ऑल एम ए म्हणजे दे सोबत काय करायचं ऑल एम ए घ्यायचे. ठीक आहे, मग आता दे आपला कसा आहे प्लुरल आहे सो आर पण कसा प्लुरल. दे प्लुरल, वर पण प्लुरल, दे प्लुरल, डू पण प्लुरल, दे प्लुरल, हॅव पण प्लुरल, दे प्लुरल तर कॅन पण प्लुरल, दे प्लुरल तर डीड पण प्लुरल, दे प्लुरल तर हॅड पण प्लुरल. ठीक आहे, मग हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं बेसिक. आता समजलं का फॉर्म्युला काय आहे एस एस पी पी म्हणजे काय सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर आणि सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब पण प्लुरल. ठीक आहे, मग आता आपण हे जे एक्झाम्पल आहेत ना ते सोडून घेऊ. काय आहे बघा आता ही आहे आणि ही काय आहे इकडं हे काय येतं इकडं या साईडला दिलेले काय येतं सब्जेक्ट्स आणि या साईडला मी जे दिलेले येतं ते काय येतं वर्ब्स आणि ह्यांच्यामधलं नातं ठरवायचं आहे मला. ठीक आहे, मग आता मला सांगा ही माझा सिंग्युलर आहे आणि इथं किलमध्ये काय येणार आहे किल माझा V1 आहे तर V1 जर असेल तर तो असणार आहे प्लुरल आणि किल्स V5 आहे म्हणून तो काय असणार आहे सिंग्युलर. मग आपला फॉर्म्युला काय आहे एस एस पी पी. ठीक आहे, मग आता इथं एसला जोडीदार कोण येणार आहे एसच म्हणजेच सब्जेक्ट सिंग्युलर म्हणून इथं मी किल्स म्हणणार आहे कारण सब्जेक्ट वर्ब माझं कसं घ्यायचं आहे मला सिंग्युलर वर्ब घ्यायचं आहे म्हणून ही किल्स येणार, ही प्लेज येणार, ही इट्स येणार. ओके, आता शीचं बघा शी माझं कसं आहे सिंग्युलर आहे सेम. मग सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण सिंग्युलर पाहिजे. इट माझं V1 आहे म्हणजे हे काय आहे प्लुरल आहे. इट्स माझं V5 आहे म्हणजे हे काय आहे सिंग्युलर आणि म्हणून इथं काय येणार आहे शी इट्स येणार आहे. इटचं काही काम नाही, इथं पण किलचं काही काम
नव्हतं. आता इटचं सेम आहे, इट माझा सिंग्युलर आहे, मग वर्ब पण सिंग्युलर पाहिजे. कॅच बघा इथं V1 आहे म्हणजे तो कसा आहे रे, प्लुरल आहे. कॅचेस माझा V5 आहे म्हणजे तो कसा आहे, सिंग्युलर. सो इट फॉलोड बाय कॅचेस, हा कॅच येणार नाही. ठीक. आता दे माझा कसा आहे रे, प्लुरल आहे. आणि दे जर का प्लुरल असेल आणि जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब पण कसं पाहिजे, प्लुरल. डू मला माहिती आहे की माझा प्लुरल आहे आणि डज माझा काय आहे, सिंग्युलर आहे. मग इथं पीपी मला जोडावं लागेल. हे डजचा विषय समाप्त झालेला आहे. ठीक आहे. आता वर्कबुकमध्ये तुम्ही करताना बरोबर जसं मी केलेलं आहे सेम टू सेम तसंच तुम्ही करायचं. या कंटाळा करायचा नाही. मी जसं याला कट केलेलं आहे, V1 लिहिले प्रत्येकाच्या, तसंच तुम्ही करायचं. 5 नंबरचं बघा. आता यू अँड मी. यू जरी सिंग्युलर असला तरी यू सोबत काय घ्यायचं रे, प्लुरल वर्ब. ठीक आहे. इथं सिंग्युलर असो नाही तर प्लुरल असो, आपण वर्ब मात्र कसं घेणार तर प्लुरलच. मग हॅव जो आहे ना, हॅव तो माझा काय आहे, प्लुरल, आणि हॅज माझा कसा आहे, सिंग्युलर. म्हणून इथं यूचा जोडीदार कोण येणार आहे, हॅव येणार आहे. हॅजचा काय विषय नाही. दे रिपीट आलाय बघा. दे माझा कसा आहे, प्लुरल आहे. सो इथं ड्रिंक माझा काय आहे, V1 आहे म्हणजे हा प्लुरल आहे, आणि ड्रिंक्स माझा V5 आहे म्हणजे तो कसा आहे, सिंग्युलर. म्हणून दे सोबत मी नेहमी काय लिहिणार आहे, ड्रिंक लिहिणार आहे, ड्रिंक्स येणार नाही. म्हणजे आपल्याला म्हणायचंय दे ड्रिंक, दे इट, दे प्ले, दे डान्स. दे डान्सेस नाही म्हणू शकत आपण. ठीक आहे. पुढं वी जो आहे तो प्लुरल आहे आणि हॅव आपला प्लुरल आहे, हॅज आपला कसा आहे, सिंग्युलर. त्यामुळं काय येणार आहे, वी हॅव येणार आहे, हॅज येणार नाही. म्हणून वी हॅव, वी डू, वी आर, वी वर. हे समजते. पुढं वीचं बघा अगेन रिपीटच आहे, पी. आता इथं गिव आपला माझा माहिती आहे, मग V1 आणि गिवचं काय आहे, V5. मग आता हा V1 आहे तर कसा असेल, प्लुरल असेल, आणि हा V5 आहे तर कसा असणार आहे, सिंग्युलर. म्हणून वीचा जोडीदार कोण येणार आहे, गिवचा इथं काही सवाल नाही. आता पुढं राज अँड आर्या. आता बेसिक 1 आठवा. राज अँड आर्या म्हणल्यानंतर काय आठवते, कंपाऊंड सब्जेक्ट. आता इथे कंपाऊंड सब्जेक्ट आहे, मग कंपाऊंड सब्जेक्टला आपण काय म्हणलं होतं, कंपाऊंड सब्जेक्टचे मी कॉन्सेप्ट काय सांगितले होते. कंपाऊंड सब्जेक्ट म्हणजे मोर दॅन 1. ज्या वेळेस सब्जेक्ट असतील एकापेक्षा जास्त, मग ते 2 असतील, 3 असतील, 4 असतील, कितीही असतील, पण एकापेक्षा जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणायचं, कंपाऊंड सब्जेक्ट. मग इथं राज अँड आर्या किती जण होतं, 2 जण का नाही. मग हे काय झाले रे, प्लुरल झाले. काय झाले, प्लुरल. आणि मग आपला पीपी फॉर्म्युला पाहिजे. हे प्लुरल आहे तर लव माझं V1 आहे, याचा अर्थ ते काय आहे, प्लुरल. लव V5 आहे म्हणजे काय, सिंग्युलर. म्हणजे ह्याचा पत्ता कट आहे. म्हणून इथं राज अँड आर्या लव असं येणार आहे. इथं ही अँड सी कंपाऊंड सब्जेक्ट आहे. किती जण आता, हे 2 जण आता, म्हणून हे प्लुरल आहे. सो हे प्लुरल आहे तर मेक माझा V1 आहे म्हणजे हे प्लुरल आहे, आणि मेक्स माझा V5 म्हणजे सिंग्युलर आहे. आणि म्हणून ही अँड सी मेक येणार आहे, मेक्स येणार नाही. यू सिंग्युलर असं नाही तर प्लुरल. वर्ब मात्र कसं घ्यायचं, प्लुरलच घ्यायचं. म्हणून डू जो आहे हा डू माझा प्लुरल आहे आणि डज माझा काय आहे, सिंग्युलर. म्हणून इथं काय येणार आहे, डू येणार आहे, डज येणार नाही. इथं यू सिंग्युलर असो नाही तर प्लुरल असो. ठीक आहे. तर हा प्लुरलच वर्ब येतो, आणि आर मला माहिती आहे माझा प्लुरल आहे, इज सिंग्युलर आहे. ठीक आहे. आता पुढं आणखीन सेंटेन्स. आता हे खरं तर आयोगाला विचारलेले सेंटेन्स सुद्धा. आता बऱ्याचशा जणांना इतक्या वेळ लेक्चर चालू होतं त्यावेळेस वाटत होतं की एकदम सिंपल झालं, आता पहिलीमधलं चालल्याने वाटत होता, पण नाही. हे खरं बेसिक आहे. बेसिकचे लेक्चर परत सांगतोय मी का, की बेसिकचे लेक्चर खूप महत्त्वाचे आहेत. ते क्लिअर झाले नाही. ॲडव्हान्स ग्रामर काय नाही यार. ॲडव्हान्स ग्रामर एकदम इझी आहे. तुम्ही फक्त बेसिक कंप्लीट आणि एकदम व्यवस्थित समजून घ्या. ॲडव्हान्सचं काही टेन्शन येणार नाही. पुढं गेल्यानंतर तुम्ही म्हणता सर शिकवूच नका, आम्हाला ऑलरेडी येत आहे. चलो आता कंबाईन कधी विचारला, 19ला का. शांती अँड सुमती गो येणार का, गोज हँड इन हँड. चला आता शांती अँड सुमती कंपाऊंड सब्जेक्ट आहे म्हणजे दोघीता. मग दोघी म्हणल्यावर काय आहे, प्लुरल आहे. मग पीपीचा फॉर्म्युला
गो माझा काय आहे V1 आहे म्हणजे प्लुरल आहे, गोज माझा सिंग्युलर आहे कारण तो V5 आहे. मग इथं शांती आणि सुमती गो येणार आहे, गोज येणार नाही. कळालं? म्हणजे शांती आणि सुमती गोज असं नाही येणार. शांती आणि सुमती गो, राहुल अँड प्रकाश कम्स येणार नाही. राज अँड आर्या लव इच अदर, लव्ज नाही येणार. ठीक आहे, हे डोक्यात बसते. आता ही बघा, ही आपला सिंग्युलर आहे, त्याचा काय विषय नाही. हिचं काय येणार आहे होप V1 आहे, सो हा काय आपला प्लुरल आहे. आणि होप्स माझा V5 आहे म्हणजे काय आहे सिंग्युलर आहे. पण ही सिंग्युलर आहे तर इथं उत्तर काय येणार आहे आपलं, ही होप्स पाहिजे, होपचं काही काम नाही. समजलं? आता पुढं आय हॅव हॅज स्पोकन. आता इथं बघा आय सिंग्युलर आहे, मग इथं हॅव माझा प्लुरल आहे आणि हॅज कसा आहे सिंग्युलर. मग मी आय हॅज घेणार आहे का नाही, हे माझं उत्तर काय होणार चुकणार. कारण आय एक्सेप्शन आहे, आय बरोबर काय पाहिजे प्लुरल वर्ब पाहिजे म्हणजे हॅव पाहिजे, हॅज त्याच्याबरोबर येणार नाही. म्हणजे सेंटेन्स काय होतं, आय हॅव स्पोकन टू हिम ऑन द सब्जेक्ट, ऑन दॅट सब्जेक्ट मेनी टाईम. ठीक आहे. आता PSI 1993ला एकदम गमतीशीर सेंटेन्स विचारले, त्याचं मिनिंग गमतीशीर आहे. काय माहिती आता कदाचित जो पेपर सेट करणार आहे त्याची बायकोला हे ॲप्लिकेबल असेल आणि त्यामुळं त्याने कदाचित ते एक्झाम्पल दिलं असं, या फिर कोणत्या तरी एका बुकमधून दिलेलं असेल. आता इथं सेंटेन्स काय बघा, ब्युटी अँड फोली म्हणजे सब्जेक्ट किती झाले दोन आणि हे प्लुरल कसं काय प्लुरल आहे, दोन आहे म्हणून. ब्युटी अँड फोली म्हणजे काय सुंदरता आणि फोली म्हणजे मूर्खता. सुंदरता आणि मूर्खता. आणि इथं काय दिलं, इज आर जनरली कंपॅनियन्स म्हणजेच त्या सेंटेन्स वाल्याला वाटतं की जे सुंदर होतं ते मूर्ख होतं, थोडक्यात सांगायचं झालं तर. आता त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तो प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो वेगळा असतो. बट एनिवे आता इथं बघा ब्युटी अँड फोली किती सब्जेक्ट होतं दोन होतं, म्हणजे याचा अर्थ ते कसं होतं प्लुरल. मग हे जर का प्लुरल होतं तर सब्जेक्ट प्लुरल आहे तर वर्ब कसं पाहिजे प्लुरल पाहिजे. आणि म्हणून इथं काय येणार आहे, इज माझा सिंग्युलर आहे आणि आर कसा आहे प्लुरल आहे, म्हणून इथं ब्युटी अँड फोली आर जनरली कंपॅनियन, हे खरं त्याचं काय आहे राईट ॲन्सर आहे. तर पुढं बघा आता रामा अँड हरी, इथं काय आहे इज आणि आर. आता इथं रामा अँड हरी दोघं जण झाले, कंपाऊंड सब्जेक्ट आहे प्लुरल आहे, तर इथं इज सिंग्युलर आहे, इज येणार आहे का नाही येणार. आणि आर माझा प्लुरल आहे तर इथं उत्तर काय येणार आहे आर, इजचं इथं काही सवाल नाही. आता तलाठी 2023ला राम अँड आय दोघं जण म्हणजे प्लुरल आहे आणि हे प्लुरल आहे तर वर पण कसं पाहिजे प्लुरल. मग वॉज माझं काय सिंग्युलर आहे, वर माझं प्लुरल आहे, म्हणून राम अँड आय वर प्रेझेंट येणार आहे, वॉज येणार नाही. तर ही होतं आपलं काय बेसिक नंबर 1. बेसिक नंबर 1च म्हणतोय. तर हे काय आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1. 2 सेंटेन्स राहिलेत अजून, तेवढे घेऊन. आता नेम अँड फेम हे 2 सब्जेक्ट झाले म्हणजे प्लुरल आहे. आणि मग इथं डू मला माहिती आहे की माझा डू प्लुरल आहे आणि डच कसा येतो सिंग्युलर, डच येणार नाही कारण हे प्लुरल, म्हणून काय येणार आहे नेम अँड फेम डू नॉट मेक वाईज. म्हणजे नाव आणि प्रसिद्धी हे आपल्याला एक आदर्श माणूस ठरवत नाही, शहाणा माणूस आदर्श माणूस ठरवत नाही. आता द गव्हर्निंग पार्टी युजली डू डज बॅड इन मिड टर्म ऑफ इलेक्शन. आता इथं गव्हर्निंग पार्टी, इथं ही जी पार्टी ना ती सिंग्युलर कन्सिडर करायची. आता तुम्ही म्हणता की 4-5 पार्ट्या एकत्र असतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये तर विषयच नाही आहे, तुम्हाला माहिती आहे किती पार्ट्या एकत्र असतात आहे का नाही. पण आपण काय करायचं, गव्हर्निंग पार्टी ते 4-5 जणांनी जरी अलायन्स केली असली तरी ते सर्व एकत्रित मिळून चालवत आहेत ना, म्हणून आपण ते काय कन्सिडर करायची एकच कन्सिडर करायचं, पार्टी म्हणजे एकच कन्सिडर करायची. आणि म्हणून इथं मी काय धरलेलं आहे सिंग्युलर धरलेलं आहे. मग इथं डू माझा काय आहे प्लुरल आहे तर डज माझा कसा आहे सिंग्युलर, म्हणून इथं काय येणार आहे डज येणार आहे, डू येणार नाही. आणि म्हणून द गव्हर्निंग पार्टी युजली डज बॅड इन मिड टर्म ऑफ इलेक्शन. अरे बापरे, अजून 2 सेंटेन्स येतात, एवढे घेऊतच. काय सोहन अँड मोहन हे किती जण झाले दोघं म्हणजे प्लुरल होतं
आणि हे प्लुरल तर इज सिंग्युलर, आर मात्र कसा आहे प्लुरल, म्हणून इथं आर येणार आहे, इजचा काय संबंध नाही. राज्यसेवा 17. बार्ली, व्हीट अँड राईस. आता किती पदार्थ झाले रे? हे 3 झाले. मग 3 झालेत म्हणजे हे काय झाले प्लुरल झाले. आणि हे जर का प्लुरल असतील तर वर पण काय पाहिजे प्लुरल पाहिजे. इज आपलं सिंग्युलर आहे, इजचा इथं पत्ता कट आहे. तर हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1. आता लगेच आपण काय करणार आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2 पाहणार आहोत. तर हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 समजलं का तुम्हाला? काय आहे बघा, 1 मिनिटामध्ये रिवाइज करू. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय? SSPP. काय? SSPP म्हणजे सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब पण कसं असलं पाहिजे सिंग्युलरच असलं पाहिजे. सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब पण कसं असलं पाहिजे प्लुरलच असलं पाहिजे. आता हे सगळे आपण एक्झाम्पल बघितले, पण आणि त्यामध्ये आपण काय केलं राम अँड हरी असे नाऊन पण सब्जेक्ट म्हणून घेतलेले आहेत का नाही? मग जर नाऊन सिंग्युलर असेल तर वर्ब पण कसं पाहिजे सिंग्युलरच पाहिजे. आणि नाऊन प्लुरल असेल जे की सब्जेक्ट म्हणून आले ते प्लुरल असेल तर वर्ब पण आपलं कसं असलं पाहिजे प्लुरलच असलं पाहिजे. तर हा होता आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1.